नाशिक जिल्ह्यात सध्या एका डायलॉगची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला. नाशिकमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आले आहेत आणि नक्कीच या गोष्टीचं समर्थन सामान्य नागरिकांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वावरत असणारे जे गुन्हेगार आहेत ते नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या रडारवर आहेत आणि त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे आणि या कारवाईचं स्वागत देखील सामान्य नागरिकांकडून केलं जात आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जयभाऊ कोतवाल आहेत. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने या कारवाईचं स्वागत करा? सर्वप्रथम मी महाराष्ट्र पोलीस आणि नाशिक शहराचे कार्यक्षम पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे आणि नाशिक शहरामधले जे काही किरकोळ गुन्हेगार असतील, त्यांना मदत करणारे काही राजकारणी असतील, ते अक्षरशः नाशिकमधून पळून गेले. बरेच जणांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. बरेच जणांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीज किंवा फेसबुकवरती स्टोरीज टाकणं बंद केलं आहे. जे जुने व्हिडिओज आहेत ते डिलीट केलं आहे आणि प्रचंड नाशिकमधल्या तमाम जनतेमध्ये इतका आनंदाचा वातावरण आहे की नाशिककर एकदम खुश आहेत आणि हेच वातावरण जर इथून पुढे कंटिन्यू राहिलं तर नाशिकची जनता एक अर्थाने सांगेल की कर्णिक साहेब, वी आर विथ यू. नक्कीच कर्णिक साहेब वी आर विथ यू म्हणतात, पण या गोष्टीमध्ये सातत्य राहील का? गुन्हेगार या ठिकाणी घाबरलेत का? काय वाटतं तुम्हाला? त्यांच्यामध्ये भय पसरले का? दहशत पसरली का? पोलिसांपुढे किंवा कायद्यापुढे कोणीच मोठा नसतो. जर पोलिसांनी हीच कारवाई कंटिन्युअसली सुरू ठेवली तर नक्कीच नाशिक शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात गुन्हेगारी मुक्त शहर असेल असं मला वाटतं. नक्कीच या नाशिक शहराचं संपूर्ण देशामध्ये उदाहरण जाईल असा देखील महत्त्वपूर्ण संदेश देखील जयभाऊ कोतवाल यांनी या ठिकाणी दिला आहे.